सोलर हायब्रिड सिस्टम याबद्दल आज आपण माहिती बघणार आहात। तर यामध्ये तुम्ही पाहू शकतात सोलर प्लेटकडून आलेलं व्होल्टेज या ठिकाणी MCB द्वारे कंट्रोल केलेलं आहे। हे जे व्होल्टेज आहे ही इन्व्हर्टर जे आहे ह्या इन्व्हर्टरसाठी आपण इनपुट दिलेलं आहे, या ठिकाणी पाहू शकतात। मग या ठिकाणी हे या इन्व्हर्टरला आलेलं हे DC व्होल्टेज या ठिकाणाहून बॅटरी चार्ज करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे। या ठिकाणी हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह, राईट। आता या ठिकाणी आपण बघू शकतो की ज्यावेळेस सोलर म्हणजे ऊन असेल त्यावेळेस या ठिकाणी सोलर चार्जिंग तुम्हाला इंडिकेट करेल, म्हणजे सध्याला बाहेर ऊन आहे आणि त्याच्यावरती हे सगळं सिस्टम चालू होणार। याच्यामध्ये हे जे आहे MCB कडून आलेला पॉवर सप्लाय आहे हे सध्याला ऑफ आहे। हे जर ऑन केलं तर या ठिकाणी मेन्स चार्जिंग म्हणून इंडिकेट होईल। मेन चार्जिंग या ठिकाणी पाहू शकतात मेन्स ऑन झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी आता MCB आणि सोलर हे दोन्हीच्या पद्धतीनं बॅटरी चार्ज करत आहेत। आता या ठिकाणी सध्याला बाहेर ऊन आहे, त्याच्यावर आपण हे सर्व होम सिस्टम लावू शकतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात हे सर्व उपकरण हे सोलरवर चालत आहे डायरेक्ट। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याला सोलर हायब्रिड होम सिस्टम म्हटलं जातं। हे सिस्टम दोन्ही प्रकारे कार्य करतं। यामध्ये दिवसा ऊन असेल तर म्हणजे सोलरचा सप्लाय घेऊन बॅटरी चार्ज होते आणि त्याच्यावर घरातली उपकरणे चालतात, आणि जर ऊन कमी असेल त्यावेळेस आपण MCBचा सप्लाय किंवा ज्यावेळेस पाऊस वगैरे असेल MCBचा सप्लाय ऑन ठेवून याच्यावरही आपलं होम सिस्टम चालू ठेवू शकतो। या प्रकारे हे सोलर हायब्रिड सिस्टम वर्क करते। या ठिकाणी त्याचा डायग्राम दिलेला आहे, तुम्ही पाहू शकतात। हे या ठिकाणी सूर्याची किरणं या फोटोव्होल्टिक मॉड्यूलवर पडतात, त्यामध्ये चार्ज कंट्रोलर याच्यामध्ये सर्व आहे। हे इन्व्हर्टर आहे, ह्याच्यामध्ये चार्ज कंट्रोलर वगैरे सगळे इनबिल्ड आहे। पुन्हा या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात जर आपल्याला बॅटरी स्टोअर करायची असेल एनर्जी तर ह्यामध्ये स्टोअर करू शकतो, किंवा डायरेक्टली आपण याच्यावरती ग्रीडला लावू शकतो। आता यावरती सगळं हे होम अप्लायन्सेस आपण वापरू शकतो। सोलर AC मायक्रो ग्रीड सोल्युशन यामध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये हे सोलर प्लेट पडून आलेलं आहे सप्लाय। याच्यामध्ये 4 प्लेट लावलेल्या आहेत। या 4 प्लेटकडून 112 व्होल्ट मिळत आहे। हे चार्ज कंट्रोलर आहे, ह्या चार्ज कंट्रोलर मार्फत या ठिकाणी आपल्याला हे DC व्होल्टचं AC व्होल्टमध्ये होईल। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात हे DC LED लॅम्प, DC LED किंवा फॅन किंवा टेलिव्हिजन यासाठी आपण हा सप्लाय घेतलेला आहे। हे त्यासाठी लागणारे सर्व उपकरण आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। यासाठी स्टोरेज बॅटरी आहे बघा। या ठिकाणी सोलर चार्जर कंट्रोलर तुम्हाला दाखवलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात हे सोलर प्लेटकडून आलेलं व्होल्टेज चार्ज कंट्रोलरमध्ये आलं आहे, तिथून बॅटरीमध्ये स्टोअर होतं। बॅटरीमधून जर आपल्याला इकडं इन्व्हर्टरसाठी पाठवावं लागतं आणि इन्व्हर्टरकडून आपल्याला AC सप्लाय मिळतो। या ठिकाणी हे सर्व लोड लावलेलं आहे, लॅम्प असेल, TV असेल, फॅन असेल। हे आहे सोलर वॉटर पंपिंग सिस्टम। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या सिस्टममध्ये आपण ह्या सोलर प्लेटकडून आलेलं व्होल्टेज हे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हमध्ये घेतो, आणि याच्यामध्ये आपल्याला जे DC व्होल्टेज आहे त्याचं 3 फेज AC व्होल्टेजमध्ये कन्वर्जन होतं आहे, आणि या ठिकाणी आपण 3 फेज मोटर ऑपरेट करतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात ही 3 फेज मोटर आहे। या प्रकारे हे सिस्टम आहे, हे शेतामध्ये वगैरे आपण वापरतो। तर तुम्ही यामध्ये अलग अलग प्रकारचे चार्ट पाहू शकतात। याच्यामध्ये टाईप ऑफ सोलर पॅनल, देअर इफिशियन्सी, मोनो, पॉली, थिन, हे अलग अलग प्रकारचे चार्ट्स आहेत, तुम्ही हे पहा। सोलर पॅनल कशा प्रकारे इन्स्टॉल केलं जातं हे अलग अलग पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। पाण्यावरती असेल
कॅनलवर असेल, अलग अलग प्रकारे इन्स्टॉल केलेलं आहे. इंडियामध्ये सोलर पॉवर जनरेशन कशा प्रकारे होते तुम्ही या चार्टमध्ये पाहू शकता. थँक्यू.